श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा थकीत भविष्य निर्वाह निधी पीएफ प्रश्न आता थेट दिल्लीत पोहोचलाय। या संदर्भात शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी 13 मार्च रोजी नवी दिल्ली येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्या केंद्रीय कार्यालयात भेट देऊन कामगारांच्या थकीत पीएफ बाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी दोनही खासदारांनी केंद्रीय पीएफ कमिशनर कार्यालयातील सचिव रमेश कृष्णमूर्ती यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कारखान्यातील कामगारांच्या पीएफ थकबाकीबाबत सविस्तर चर्चा केली आहे। कारखाना सध्या सहयोगी तत्वावर चालवणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी दीर्घकाळ जमा करण्यात आलेला नसल्याचा मुद्दा या दोनही खासदारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे। या संदर्भात खासदारांनी केंद्रीय पीएफ कार्यालयाला लेखी निवेदन देत संबंधित कंपनीकडे नेमकी किती पीएफ रक्कम थकीत आहे याची तातडीने चौकशी करून ती कामगारांच्या खात्यात जमा करण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान सचिव रमेश कृष्णमूर्ती यांनी संबंधित विभागाकडून माहिती मागवून पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे। कामगारांच्या हक्काच्या निधीसाठी खासदारांनी दिल्लीत जाऊन पाठपुरावा केल्याने कारखान्यातील कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। गौतम बनकर, एमसेन न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।